नमस्कार विद्यार्थ्यांनो, HSC मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापिका ताटे मॅडम आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समास म्हणजे काय आणि समासाचा एक प्रकार अव्ययीभाव समास हा आपण अभ्यासला। आता आज आपण समासाचा दुसरा मुख्य प्रकार तत्पुरुष समास कसा असतो हा अभ्यासूया। आता तुमच्या लक्षात आलं असेल की समास म्हणजे काय, आपण जोड शब्द तयार करतो। आता हा जो मुख्य प्रकार आहे तत्पुरुष समास, समासाचा दुसरा मुख्य प्रकार आणि त्याचे तीन उपप्रकार विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास हे आपल्याला तिन्ही उपप्रकार अभ्यासायचे आहेत। आता आपण बघूया की हा समासाचा तत्पुरुष समास हा उपप्रकार कसा असतो। सुरुवातीला काय करूया, आपण उदाहरणाकडून समजून घेऊया। उदाहरणे बघा, मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला, हे पहिले उदाहरण आहे। दुसरे उदाहरण, सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले। आणि तिसरे उदाहरण, शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो। आता या ठिकाणी वेगळ्या रंगाने लिहिलेले शब्द बघा, लोकार्पण, सुप्रभाती, नीलकमल आणि त्रिकोण। आता हे शब्द काय आहेत, सामासिक शब्द आहेत आणि ती तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत। आपण जो पहिला मुख्य प्रकार बघितला तो होता अव्ययीभाव समास। त्यामध्ये काय महत्त्वाचे होते, पहिले पद महत्त्वाचे होते। आता ह्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते। आता आपण काय करूया, याचा विग्रह बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दुसरे पद कसे महत्त्वाचे असते। आता पहिला शब्द बघा, लोकार्पण। लोकार्पणचा विग्रह आपण कसा करतो, लोकांना अर्पण। दुसरा शब्द सुप्रभाती, चांगल्या सकाळी। नीलकमल, नील असे कमल। त्रिकोण, तीन कोणांचा समूह। आता या शब्दात तुमच्या काय लक्षात येते, तर दुसरे पद महत्त्वाचे आहे आणि विग्रह करताना काही ठिकाणी प्रत्यय लावलेला आहे, काही ठिकाणी शब्द वापरलेले आहेत। आता याची वैशिष्ट्ये बघूया, आपण समजून घेऊया या उदाहरणावरून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा तत्पुरुष समास कसा असतो। पहिले वैशिष्ट्य बघा, या सामासिक शब्दात दुसरे पद महत्त्वाचे असते। म्हणजे आता हे प्रत्येक शब्द बघा, लोकांना अर्पण, लोकार्पण, म्हणजे या ठिकाणी अर्पण शब्द महत्त्वाचा आहे, दुसरे पद महत्त्वाचे आहे। सुप्रभाती, चांगल्या सकाळी, म्हणजे दुसरे पद काय आहे, महत्त्वाचे आहे। प्रभात, सकाळ हे महत्त्वाचे आहे। असे असेल तर काय म्हणायचे, हा समास तत्पुरुष समास आहे। दुसरे वैशिष्ट्य बघा, सामासिक शब्दांचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द। आता अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द म्हटलेला आहे सामासिक शब्दांचा विग्रह करताना। आता नीलकमल हा शब्द आपण जर घेतला तर नील असे कमल, म्हणजे या ठिकाणी असे हा शब्द गाळला होता आणि किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात। विभक्ती प्रत्यय बघा, लोकार्पण या शब्दाला लोकांना अर्पण, म्हणजे ना हा काय लागलेला आहे, त्या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे। म्हणजे दुसरे वैशिष्ट्य समजून घ्या, सामासिक शब्दाचा विग्रह करताना, म्हणजे आपण जेव्हा हे दोन शब्द जोडतो, पहिले पद दुसरे पद, तेव्हा बघा सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात। या शब्दांचा विग्रह करताना आपल्याला ते प्रत्यय, ते शब्द आपल्याला पुन्हा घ्यावे लागतात। असा समास असेल तर त्या समासाला काय म्हणायचे, तत्पुरुष समास। आता आपण अगोदर काय करूया, हा तक्ता भरून घेऊया, म्हणजे तुमच्या तत्पुरुष समास कसा असतो हे व्यवस्थित लक्षात येईल। तक्ता बघा, समासाचा विग्रह आणि दुसरा कॉलम आहे सामासिक शब्द। म्हणजे आपल्याला या ठिकाणी विग्रह दिलेला आहे आणि त्या विग्रहाला आपल्याला जोड शब्द विचारलेला आहे, सामासिक शब्द कोणता येईल ते लिहा विचारलेलं आहे। आता पहिला आहे विग्रह, राजाची आज्ञा।
यासाठी जोड शब्द कोणता येईल? राजाज्ञा. दुसरा आहे 8 अंगांचा समूह, यासाठी अष्टांग हा जोड शब्द येईल. उत्तम असा पुरुष या विग्रहासाठी पुरुषोत्तम असा एक शब्द, सामासिक शब्द या ठिकाणी तयार होतो. म्हणजे हा तत्पुरुष समास कसा असतो हे लक्षात तुमच्या आलं असेल. तर कसा असतो? ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय, जसे की लोकांनामध्ये ना हा विभक्ती प्रत्यय किंवा नीलकमलमध्ये नील असे कमल, म्हणजे असे हा गाळलेला शब्द. मग तो आपल्याला विग्रह करताना पुन्हा घ्यावा लागतो. त्या समासाला काय म्हणायचे? तत्पुरुष समास. म्हणजे लक्षात राहण्यासाठी सोपा भाग, एकतर विभक्ती प्रत्यय असतो त्याच्यात किंवा शब्द असतो, तो शब्द काढून टाकला जातो आणि 2 शब्द जोडलेले असतात, दुसरे पद महत्त्वाचे असते, त्या समासाला काय म्हणायचे? तत्पुरुष समास असे म्हणतात. आता आपण काय करूया, याचे उपप्रकार जे आहेत ते अभ्यासूया. तत्पुरुष समासाचे उपप्रकार. आता उपप्रकार अभ्यासत असताना सुरुवातीला आपल्याला हा जो विभक्तीचा चार्ट आहे तो जरासा आठवतो का बघा, कारण बऱ्याच मुलांनी प्राथमिक शाळेत असताना हा पाठ केला असेल. बघा, विभक्ती प्रथमा, द्वितीया आठवलं असेल तुम्हाला. प्रत्यय जे लागतात, एक वचन, अनेक वचन, स लाते, स ला नाते द्वितीय आहे. नेयशी, निशी, हे काय आहे? द्वितीय अनेक वचन आहे. अशा तृतीय अनेक वचन आहे. हे आपल्याला काय करावे लागते? तर हे आपल्या लक्षात ठेवावे लागते. लक्षात ठेवा, हे तुमच्या लक्षात आला असेल हा चार्ट कसा असतो तो. हा चार्ट काय आहे? महत्त्वाचा आहे. आता हे मी का सांगते तुम्हाला, हा चार्ट लक्षात आणून देण्यामागचे कारण लक्षात घ्या. तत्पुरुष समासाचा पहिला उपप्रकार जो आहे तो आहे विभक्ती तत्पुरुष समास. यावरून तुमच्या लक्षात येईल हा उपप्रकार कसा असतो. सुरुवातीला आपण काय करूया, हा चार्ट जो पाठ्यपुस्तकात दिलेला आहे तो बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता तत्पुरुष समास आहे म्हणून प्रत्येक उदाहरणात तुमच्या लक्षात येईल की दुसरे पद काय असते? महत्त्वाचे असते. मग विभक्ती तत्पुरुष समास हा उपप्रकार कसा आहे बघा. सामासिक शब्द दिलेले आहेत आपल्याला, विग्रह करून दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे विभक्ती कोणती लागलेली आहे किंवा विभक्ती दर्शक अव्यय कोणता आहे. आता पहिला शब्द बघा, लोकप्रिय. लोकप्रिय या शब्दाचा विग्रह लोकांना प्रिय दिलेला आहे आणि आपल्याला विचारलेला आहे प्रत्यय कोणता लागलेला आहे, तर प्रत्यय ना लागलेला आहे. आता जो आपण चार्ट बघितला आठवा ते, त्यानंतर कष्टसाध्य, कष्टाने साध्य, या ठिकाणी ने हा काय लागलेला आहे? विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. चोर भय, चोरापासून भय, या ठिकाणी पासून हा काय लागलेला आहे? विभक्ती दर्शक अव्यय लागलेला आहे. घर मालक, घराचा मालक म्हणजे चा. नाट्यगृह, नाट्यासाठी गृह म्हणजे साठी. आणि वनभोजन, वनातील भोजन म्हणजे या ठिकाणी तील हे काय लागलेलं आहे? हा प्रत्यय लागलेला आहे. आता विभक्ती तत्पुरुष समासाची ही उदाहरणे आहेत. आपण काय लक्षात ठेवायचं आहे? सामासिक शब्दाचा विग्रह करताना, म्हणजे आता हे काय आहेत? एका कॉलममध्ये सामासिक शब्द दिलेले आहेत, एका कॉलममध्ये त्याचा विग्रह दिलेला आहे. या सामासिक शब्दांचा विग्रह करताना नामाला विभक्ती प्रत्ययाऐवजी काही वेळा शब्दयोगी अव्यय लागतात. म्हणजे या ठिकाणी काही ठिकाणी विभक्ती प्रत्यय आहेत बघा. ना, ने, चा हे काय आहेत? विभक्ती प्रत्यय आहेत. आणि काही ठिकाणी हे विभक्ती प्रत्ययच आहेत पण शब्दयोगी अव्यय पण आहेत. पासून, साठी, तील हे काय आहेत? शब्दयोगी अव्यय पण लागलेले आहेत. हे लक्षात घ्या. आता काही आणि अजून उदाहरणे बघूया आपण. विभक्ती तत्पुरुष समासाची प्रवेश फी म्हणजे काय? प्रवेशासाठी फी. व्यवहार उपयोगी म्हणजे व्यवहाराकरिता उपयोगी. या ठिकाणी साठी, करिता ही काय आहेत? शब्दयोगी अव्यय पण आहेत. आणि आता जो आपण अगोदर चार्ट बघितला विभक्ती प्रत्ययाचा, चतुर्थी आहे.
साठी आणि करिता काय आहे, चतुर्थी पण आहे आणि शब्दयोगी अव्यय पण आहेत. अजून एक उदाहरण बघूया. पापमुक्ती, पापापासून मुक्ती, म्हणजे पासून, पेक्षा ही काय आहेत, शब्दयोगी अव्यय पण आहेत आणि पंचमी पण आहे. असा हा विभक्ती तत्पुरुष समास हा उपप्रकार येतो. आता यावरून याची वैशिष्ट्ये कोणती येतात ते आपण बघूया. वैशिष्ट्य पहिले आहे की सामासिक शब्दातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते. लक्षात घ्या की विभक्ती तत्पुरुष समास जो आहे त्याच्यातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते. आता उदाहरण आपण लोकप्रिय घेऊया. लोकांना प्रिय, म्हणजे लोक हे काय आहे, नाम आहे. दुसरे वैशिष्ट्य बघा. सामासिक शब्दांचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून, म्हणजे प्रथमा आणि संबोधनला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो. मग काय असते त्या ठिकाणी, अन्य विभक्तीचे प्रत्यय, म्हणजे द्वितीय असेल, तृतीया, षष्टी अशा कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यय वापरली जातात. आता विभक्तीचे प्रत्ययासाठी आपण उदाहरण बघूया. लोकप्रियमध्ये लोकांना, म्हणजे ना हा काय आहे, प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यय. आता नाट्यगृह हा सामासिक शब्द घेतला तर नाट्यासाठी गृह, म्हणजे साठी हे काय केलेलं आहे त्या ठिकाणी शब्दयोगी अव्यय वापरलेले आहे. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात. म्हणजे ती दोन्ही पदे जोडताना ती विभक्ती दर्शक शब्द काढून टाकला जातो किंवा जे शब्दयोगी अव्यय आपण वापरलेले आहेत, पासून, कडे, साठी ही शब्दयोगी अव्यय काढून टाकली जातात, म्हणजे त्याचा लोप करतात आणि दोन्ही पदे जोडली जातात आणि सामासिक शब्द तयार करतात. त्याला काय म्हणतात, विभक्ती तत्पुरुष समास. हे लक्षात ठेवण्यासाठी कसे लक्षात ठेवायचे बघा, सोप्या पद्धतीने की दोन शब्द जोडताना काय करतात, विभक्ती दर्शक तो शब्द किंवा शब्दयोगी अव्यय काढून टाकला जातो आणि दोन शब्द जोडून त्या ठिकाणी सामासिक शब्द तयार करतात. त्या शब्दाला काय म्हणायचे, विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. आता आपण काय करूया, याचा दुसरा प्रकार अभ्यासूया. हा दुसरा प्रकार आहे कर्मधारय समास. आता यासाठी आपण सुरुवातीला काय करूया, काही उदाहरणे घेऊया की कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा दुसरा उपप्रकार आहे, तो कसा असतो ते बघा. आता ही काही उदाहरणे बघा, तुमच्या लक्षात येईल. गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात आणि निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. आता या ठिकाणी जे अधोरेखित केलेले शब्द आहेत ते काय आहेत, सामासिक शब्द आहेत आणि ते कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत. आता आपण काय करूया, या ठिकाणी आपल्याला एक पाठ्यपुस्तकात चार्ट दिलेला आहे. हा चार्ट आपल्याला भरायचा आहे या उदाहरणांच्या आधारे. आता या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी सामासिक शब्द दिलेले आहे, काही ठिकाणी विग्रह दिलेला आहे. तर ज्या ठिकाणी विग्रह दिलेला आहे त्या ठिकाणी त्या उदाहरणातला शब्द भरायचा आहे. ज्या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी पुढे त्याचा विग्रह लिहायचा आहे. आता पहिल्या कॉलममध्ये आपल्याला सामासिक शब्द दिलेला नाही आहे आणि विग्रह फक्त दिलेला आहे, अन्य असा वेश. आता पहिल्या उदाहरणात इथे पहा अधोरेखित केलेला आहे आपण, अन्य असा वेश हा या विग्रहासाठी वेशांतर हा सामासिक शब्द येईल. दुसरा कॉलम बघा, दुष्काळ याचा विग्रह आपल्याला विचारलेला आहे आणि दुष्काळाचा विग्रह येईल वाईट किंवा दू असा काळ. तिसरे उदाहरण बघा, आपल्याला विग्रह दिलेला आहे मान हेच धन आणि या ठिकाणी वरती तिसऱ्या उदाहरणात आपण जो अधोरेखित केलेला सामासिक शब्द आहे मानधन हा या ठिकाणी बसतो. चौथे उदाहरण,
विग्रह आहे निळा सावळा असा, म्हणजे निळा सावळा असा आपण जोडशब्द तयार करतो. प्रत्येक उदाहरणात दुसरे पद महत्त्वाचे, कारण काय आहे ते तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहेत. पण त्यातला हा उपप्रकार कर्मधारय समास कसा असतो ते आपण याची वैशिष्ट्ये समजून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता याची वैशिष्ट्ये बघा. पहिले वैशिष्ट्य आहे दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. आणि ती विभक्ती कोणती असते? प्रथमा. प्रथमाला प्रत्यय येतो का? नाही. बघा कोणतेही उदाहरण तुम्ही बघा, दोन्ही पदे काय असतात? प्रथमा विभक्तीत, म्हणजे प्रत्यय येत नाही. उदाहरण मुखचंद्रमा, महासागर, बालमन, रक्तचंदन. कोणते उदाहरण घ्या, दोन्ही पदे तुम्हाला एकाच विभक्तीत म्हणजे प्रत्यय नसलेली असतात ती. दुसरे वैशिष्ट्य बघा, कधी पूर्वपद, पूर्वपद म्हणजे पहिले पद विशेषण असते. यासाठी उदाहरण बघा, कृष्णविवर, दूरदृष्टी, सुप्रसिद्ध, मंगलमूर्ती, नीलकमल अशी काही उदाहरणे आपल्याला देता येईल. तिसरे वैशिष्ट्य बघा, कधी उत्तरपद, उत्तरपद म्हणजे दुसरे पद विशेषण असते. उदाहरणार्थ घननीळ, पुरुषोत्तम, भाषांतर, वेषांतर ही काय आहेत? तर दुसरे पद विशेषण असणारी उदाहरणे. चौथे वैशिष्ट्य बघा, कधी दोन्ही पदे विशेषणे असतात. दोन्ही पद काय, पहिले पण पद विशेषण आणि दुसरे पण पद विशेषण असते. उदाहरणे बघा, श्यामसुंदर, कृष्णधवल, लाल भडक, काळाभोर. या उदाहरणात काय आहे? दोन्ही पदे विशेषणे आहेत. पाचवे वैशिष्ट्य बघा कर्मधारय समासाचे. या ठिकाणी कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. उदाहरणार्थ कमलनयन, नरसिंह, चरणकमल अशी काही उदाहरणे देता येतील की ज्यामध्ये कधी पहिले पद उपमेय काही उदाहरणात आहे, काही उदाहरणात दुसरे पद उपमान आहे. सहावे वैशिष्ट्य बघा, कधी दोन्ही पदे एकरूप असतात. एकरूप असल्यासारखे आपल्याला दिसतात आणि एकरूप असतात. उदाहरण बघा, विद्याधन, मातृभूमी, काव्यानंद, भवसागर हे काय आहे? कर्मधारय तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. आणि ही दोन्ही पदे आपल्याला एकरूप एक झालेली दिसतात. आता यावरून आपल्या काय लक्षात येते बघा, सोपा भाग लक्षात ठेवण्यासाठी कर्मधारय समास कशाला म्हणतात? तर ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. म्हणजे आता आपण सुरुवातीला चार्ट बघितला विभक्ती प्रत्ययाचा. प्रथमा कोणतीही विभक्ती प्रत्यय नाही, म्हणजे प्रथमामध्ये असतात ती, त्याला कोणताही प्रत्यय नसतो. त्या समासाला काय म्हणतात? कर्मधारय समास. दोन्ही पदे एकाच विभक्तीत प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला काय म्हणतात? कर्मधारय समास. आता आपण काय करूया, समासाचा तिसरा जो उपप्रकार आहे तत्पुरुष समासाचा तिसरा उपप्रकार द्विगु समास हा कसा असतो हे आपण अभ्यासूया. आता यासाठी सुरुवातीला काय करूया, ही उदाहरणे बघूया. पहिले उदाहरण बघा, सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. आता या ठिकाणी जे शब्द मी अधोरेखित केलेले आहेत ते शब्द काय आहेत? द्विगु समासाचे उदाहरण आहे. ही द्विगु समासाची उदाहरणे दिलेली आहेत. आता बघा, या ठिकाणी आपल्याला एक तक्ता पण दिलेला आहे त्यांनी. या उदाहरणाच्या आधारे हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणजे काही ठिकाणी विग्रह दिलेला आहे, काही ठिकाणी सामासिक शब्द दिलेला आहे. पहिला कॉलम बघा, आपल्याला विग्रह दिलेला आहे 10 दिशांचा समूह. या उदाहरणांच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. अधोरेखित केलेला सामासिक शब्द आहे दशदिशा. दुसरा सामासिक शब्द दिलेला आहे नवरात्र. त्या ठिकाणी येईल 9 रात्रींचा समूह.
तिसरा आपल्याला विग्रह दिलेला आहे 7 अहांचा म्हणजे दिवसांचा समूह. मग त्यासाठी कोणता सामासिक शब्द येईल? सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. असे शब्द आपण या तक्त्यात भरायचे आहेत. आता आपण काय करूया, द्विगु समासाची वैशिष्ट्ये बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिले वैशिष्ट्य बघा, द्विगु समासात पूर्वपद संख्या विशेषण असते. पूर्वपद म्हणजे काय? पहिले पद. आता बघा, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह म्हणजे 3 ही संख्या आली. पहिले पद काय असते? संख्या विशेषण असते. नवरात्र 9 रात्रींचा समूह. पंचगंगा, सप्तपदी, षटकोन म्हणजे या ठिकाणी या समासात पहिले पद काय असते? संख्या विशेषण असते. आणि हा समास दुसरे वैशिष्ट्य आपण बघूया. हा समास नेहमी एकवचनात असतो कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. आता समुच्चयाचा बोध होण्यासाठी आपण काय म्हणतो? समूह. आणि नेहमी एकवचनात असतो. हा समास काय असतो? एकवचनात असतो. आता त्रिभुवन, नवरात्र, पंचगंगा हे शब्द पहा तर एकवचनात आपल्याला आढळतात. आणि समूहाचा बोध होत असतो. 9 रात्रींचा समूह हे काय आहे? त्याची ही 2 वैशिष्ट्ये आहेत. किंवा पंचारती 5 आरत्यांचा समूह. पहिले पद संख्या विशेषण आणि समूहाचा बोध होतो आणि हे एकवचनात असतं हा समास. आता यावरून आपल्याला काय सांगता येईल की द्विगु समास कसा असतो? ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते, आपण आता उदाहरणावरून बघितले, आणि त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, समूहाचा बोध होतो, समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्यास काय म्हणतात? द्विगु समास असे म्हणतात. हे आता तुमच्या लक्षात आले असेल. आता आपण काय करूया, या तत्पुरुष समासासाठी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे पाठ्यपुस्तकात. या तत्पुरुष समासाचे जे उपप्रकार, आपण 3 उपप्रकार अभ्यासले: विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. हे 3 उपप्रकार जे आहेत ते 3 उपप्रकारांची या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी नावे लिहायची आहेत, काही ठिकाणी सामासिक शब्द आणि विग्रह करायचा आहे, उदाहरण द्यायचे आहे त्याचे. आता पहिलं बघा, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पहिला सामासिक शब्द विचारलेला आहे पहिल्या कॉलममध्ये आणि विग्रह दिलेला आहे आणि समासाचे नाव विचारलेले आहे. आता 6 मासांचा समूह किंवा महिन्यांचा समूह हा विग्रह दिलेला आहे आणि यासाठी जोड शब्द सामासिक शब्द कोणता येतो? षण्मास. हा नवीन शब्द आहे, व्यवस्थित बघून घ्या. 6 महिन्यांचा समूह. आणि आत्ताच आपण अभ्यासला प्रकार द्विगु समास हा उपप्रकार तत्पुरुष समासाचा, तर हा कोणता आहे? द्विगु समास. आता दुसरे उदाहरण दिलेले आहे त्यांनी. ग्रंथालय हा सामासिक शब्द आपल्याला दिलेला आहे आणि काय विचारलेला आहे तर समासाचा विग्रह लिहा. या समासाचा विग्रह कसा येईल? ग्रंथाचे आलय असा विग्रह येईल. आणि हा समास कोणता आहे? विभक्ती तत्पुरुष समास. या ठिकाणी विग्रह करताना चे हे काय लागलेले आहे? विभक्ती प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हा समास कोणता आहे? विभक्ती तत्पुरुष समास. आता तिसऱ्या कॉलममध्ये बघा, आपल्याला फक्त समासाचे नाव दिलेले आहे कर्मधारय आणि त्यांनी सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह विचारलेला आहे. म्हणजे आपण कोणतेही उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. आपण घेऊया महासागर आणि त्याचा विग्रह येतो महा असा सागर. त्यानंतर चौथा कॉलम बघा, आपल्याला त्रिदल हा शब्द दिलेला आहे, याचा विग्रह येईल 3 दलांचा समूह आणि तो समास कोणता आहे? द्विगु समास. पाचव्या कॉलममध्ये आपल्याला विग्रह दिलेला आहे बालकांसाठीचे मंदिर म्हणजे बाल मंदिर असा सामासिक शब्द त्या ठिकाणी येतो आणि हा समास कोणता आहे तर विभक्ती तत्पुरुष समास.
साठी हा शब्दयोगी अव्यय आलेले आहे. त्यानंतर 6वा आपल्याला काय केलेला आहे, नरश्रेष्ठ हा सामासिक शब्द दिलेला आहे. आपल्याला त्याचा विग्रह विचारलेला आहे. श्रेष्ठ असा नर आणि हा समास कोणता येतो, कर्मधारय. 7व्या आपल्याला त्यांनी समासाचे नाव दिलेले आहे फक्त विभक्ती तत्पुरुष समास, आणि आपण कोणतेही उदाहरण घेऊ शकतो आणि त्याचा आपण त्या उदाहरणाचा विग्रह लिहायचा आहे. आपण घेऊया पापमुक्ती. पापमुक्ती म्हणजे काय, विग्रह पापापासून मुक्ती, म्हणजे इथं पासून हा शब्दयोगी अव्यय आलेला आहे. ते काय म्हणायचे, विभक्ती तत्पुरुष समास. असा हा तत्पुरुष समासाचा भाग आपण अभ्यासला. तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार आपण काय केले, अभ्यासले. त्यामध्ये कर्मधारय समास, विभक्ती तत्पुरुष समास आणि द्विगु समास. आता पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरला आपण द्वंद्व समास हा समासाचा 3रा प्रकार अभ्यासूया.